मुळात जे देवघर असायला पाहिजे ना हे ईशान्य दिशेला पाहिजे. म्हणजे हे जे तुमचं बेडरूम आहे तर त्या दिशेला असायला पाहिजे. आता देवघरामध्ये पण कसं आहे, तुम्ही लाल कलर केलेला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे सगळं म्हणजे दगड आणि हे जे सुके पत्ते आहेत तर ह्या खूप काही चांगल्या एनर्जीज नाही आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर राधाकृष्णाची मूर्ती पण आपल्याला इथे घरामध्ये ठेवायची नाही आहे. तर देवघर तुम्हाला पहिल्यांदा शिफ्ट करावं लागेल. सगळ्यात महत्त्वाचं की देवघराच्या बाजूला कधी आजोबाचा फोटो ठेवायचा नाही. एक तर तुम्ही त्यांची पूजा करता रोज? नाही. आणि तो खालीच ठेवलेला काय? तिथं अडकवलं होतं पण ते पडलं त्याच्यानंतर खाली ठेवलं. तो माणूस चालला नाही बस. किती दिवस झाले? परत 2-3-4. ओके. आजोबांचा पिक्चर जर का घरामध्ये ठेवायचा आहे तर मी आम्ही डायरेक्शन सांगतो तर तिथे ठेवा. नाही तर मग जर का तिथे ते डायरेक्शन करेक्ट नसेल तर मग कबडमध्ये ठेवा. आणि आता साईबाबांचे वगैरे फोटो जास्त फोटो. मुळात ना देवतांचे जे पूर्ण पिक्चर व्यवस्थित असेल, सात्विक असेल असं ठेवायचं. नुसते डोळे, नुसतं हे नाही एनर्जीज आहेत. तुमचे ते देवाचे टाक वगैरे कुठे आहे? मोठे भाव पलीकडल्या फ्लॅटमध्ये. ठीक आहे.